नमस्कार, मी डॉक्टर शील दुधे, समुदाय आरोग्य अधिकारी, चंद्रपूर जिल्हा। आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही आमच्या न्यायिक मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन आज पुकारलेलं आहे। त्या निमित्तानं आम्ही आज जवळपास 100 ते 120 समुदाय आरोग्य अधिकारी इथे जिल्हा परिषद परिसरमध्ये आलेलो आहे। तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की जुलै 2025 पासून आम्हाला कामावर आधारित मोबदला मिळाला नाही। त्याची रक्कम जवळपास 1 ते 1.25 लाख एवढी होते, जी आम्हाला मिळाली नाही। दुसरी मागणी अशी आहे की 2 महिने झाले की बदलीचे आदेश येऊन सुद्धा आमच्या काही समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना यांना बदली देण्यात आली नाही, तर ती पण तात्काळ बदली देण्यात यावी ही आमची मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की आम्ही एकाच तारखेला जॉईनिंग करून सुद्धा आमच्या पगारामध्ये तफावत आढळलेली आहे प्रत्येक तालुका निहाय, तर ती तफावत सुद्धा दूर करावी ही आमची मागणी तिसरी मागणी आहे। चौथी मागणी अशी आहे की आम्हाला एरियस नाही मिळाला। जवळपास फेब्रुवारी 2025 पासून जवळपास 40 ते 50 हजार एरियस तो थकीत आहे, ती एरियस पण आम्हाला देण्यात यावा ही आमची चौथी मागणी आहे। तसंच गोंडपिंपरी तालुका आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील त्या तालुक्याला दरवर्षी हार्ड एरिया अलाउन्स मिळतो, परंतु तो हार्ड एरिया अलाउन्स जून 2025 पासून मिळाला नाही। तो 15,000 प्रति महिना मिळत असतो, तो पण नाही मिळाला, तो पण देण्यात यावा ही आमची मागणी आहे पाचवी। व सहावी हे असे 5 मागण्या घेऊन आम्ही इथे बसलेलो आहे। आम्ही याच्या अगोदर या मागणीसाठी 30 ऑक्टोबर व त्याच्या 1 महिना अगोदर पण आम्ही निवेदन दिलं होतं, परंतु त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही। म्हणून नाईलाजास्तव आम्हाला आज ही अशी कंडिशन आली की आम्हाला काम बंद आंदोलन करावे लागत आहे। आम्ही तसे निवेदन दिलं आहे की दिनांक 9 फेब्रुवारी पासून आम्ही आमचं काम बंद आंदोलन चालू आहे। ऑनलाईन काम बंद आंदोलन आमचं चालू आहे आणि ऑफलाईन रिपोर्टिंग आम्ही कोणतेही देत नाही आहोत, परंतु आम्ही कामे करत आहोत उपकेंद्र लेवलला, परंतु आम्ही रिपोर्टिंग करत नाही आणि ऑनलाईन काम बंद करत नाही आहोत। जर आज बैठक लागली नाही तर दिनांक 1 मार्च 2025 पासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनाला इथं बसणार आहोत। तरी आमची आरोग्य विभागाला विनंती आहे की आमचे बैठक घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात व आम्हाला न्याय द्यावा ही आमच्याकडून विनंती आहे। नमस्कार, मी सुप्रिया एडमे, समुदाय आरोग्य अधिकारी संघटना जिल्हा चंद्रपूर जिल्हा सचिव। आमच्या NHM अंतर्गत आमच्या कॅडरला आजपर्यंत बदली नियम लागू नव्हता, पण आमच्या संघटनेच्या अथक प्रयत्नांनी आम्ही तो बदलीचा GR काढला। या गोष्टीला 6-7 महिने उलटून गेले आहेत। बदलीचे आदेश सुद्धा आलेले आहेत, त्याच्यामध्ये काही ठराविक टप्पे होते, जसं की पती पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजारी आई वडील बालके किंवा काही इतर कारणांसाठी आम्हाला ती बदली लागू झाली होती आणि बदलीची प्रक्रिया पण पूर्णपणे पार झालेली आहे आणि बदलीचे आदेश सुद्धा हातामध्ये आलेले आहेत। तरी सुद्धा जिल्ह्यामधून आम्हाला स्वगृही जाण्यासाठी अजूनही कार्यमुक्त केलेले नाही। आमची ट्रेनिंग बऱ्याचशा समुदाय अधिकाऱ्यांची ट्रेनिंग दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि तिथे जागा रिक्त नसल्यामुळे काही कारणास्तव त्यांना या आपल्या चंद्रपूर किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांना इथे जॉईनिंग करावी लागलेली आहे। 5-6 वर्ष सतत इथे सेवा दिल्यानंतर सुद्धा जिल्हा प्रशासन आम्हाला आमच्या हक्काच्या बदलीचा GR आदेश येऊन सुद्धा अजूनही कार्यमुक्त केलेले नाही। तरी आमची या लक्षवेधी 1 दिवसाच्या आंदोलनातून यांना विनंती आहे की आमचे आलेली जिल्हा बदलीचे आदेश जे आहेत त्यांनी त्वरित लागू करावे आणि आम्हाला स्वगृही जाऊन। अध्यक्ष महेश येऊल, चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र समुदाय आरोग्य अधिकारी संघटना जिल्हा चंद्रपूर। आम्ही दिनांक 9/2/2026 पासून ऑनलाईन व सर्व ऑफलाईन कामबंद आंदोलन केलेलं आहे व कुठल्याही प्रकारची VC सुद्धा आम्ही जॉईन करणार नाही आहोत। आणि आजच्या 17/2/2026 रोजी आम्ही 1 दिवसीय लक्षवेधी कामबंद आंदोलन ठेवलेलं आहे। तरी आम्ही 5 मागण्या घेऊन आम्ही समोर जात आहोत। आमची पहिली मागणी अशी आहे की जुलै 2025 पासून जो आम्हाला कामावर आधारित मोबदला मिळतो तो अद्यापही आम्हाला मिळाला नाही, जे की प्रत्येकी एक CHO पकडला तर 1.25 लाख रुपये पर CHO प्रमाणे तो मोबदला होतो। जवळपास 7-8 महिने झाले की आम्हाला तो मोबदला अद्याप मिळालेला नाही। दुसरी मागणी आमची अशी आहे की 4/11/2025 पासून
ज्या आंतरजिल्हा बदली झालेली आहे, तर त्या बदलीचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी ऑफिस येथे आलेले आहे, तरी पण त्यांना अद्यापही रिलीव्ह कार्यमुक्त केलेलं नाही व रिलीव्ह दिलेलं नाही आहे. ही दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी अशी आहे की मानधन एकाच जॉईनिंग डेट आहे, पण प्रत्येक तालुक्यामध्ये एका जॉईनिंग डेटचे जे समुदाय आरोग्य अधिकारी आहे त्यांच्या एरियासमध्ये व पेमेंटमध्ये सुद्धा तफावत आढळून आलेली आहे. त्या तफावतीसाठी आम्ही याच्या अगोदर सुद्धा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी सर यांना निवेदन दिलेलं आहे, पण ते पण आणखीन आमची तफावत दूर झालेली नाही आहे. आमची चौथी मागणी अशी आहे की गोंडपिंपरी तालुक्याचा जो हार्ड एरिया अलाउन्स आहे तो पण अद्यापही मिळालेला नाही. जून 2025 पासूनचा, नंतर फेब्रुवारी 2000 पासूनचा आमचा जो इन्क्रीमेंट असतो आम्हाला, तो पण आम्हाला मिळालेला नाही व जुलै 2025 पासूनचा जो 15% इन्क्रीमेंट आहे तो पण आम्हाला अद्याप लागू करण्यात आलेला नाही, जे की बाकीच्या डिस्ट्रिक्टमध्ये तो इन्क्रीमेंट सर्वांना लागू झालेला आहे. ह्या आमच्या 5 मागण्या आम्ही घेऊन चाललेलो आहोत. जर आज दिनांक 17/2/2025 पर्यंत जर आजच्या दिवसामध्ये आमची बैठक नाही लागली तर आम्ही 1 मार्च 2026 पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी सर व मुख्य कार्यकारी अधिकारी सर यांना देतो.